नमस्कार. डिजिटल विश्वातील विश्वासाचे एक मोठं नाव YG टीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी गोरसेना या सामाजिक संघटनेकडून लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय मोरेश्वर जुमनाके यांना तात्काळ अटक करण्यासाठी सादर केले निवेदन. आरोपी अक्षय मोरेश्वर जुमनाके यांनी पीडित मुलीला आपल्या घरातील बेडवर नेले व जोर जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. पीडिताने आरडाओरड केली, परंतु आरोपीने लावलेल्या साऊंडच्या मोठ्या आवाजामुळे आवाज बाहेर जात नव्हता. तसेच आरोपीने पीडितास तू ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला खतम करतो अशी धमकी दिली. पीडिताची वसंतराव नाईक जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथील वैद्यकीय तपासणी केली असता जबरदस्तीने शारीरिक संबोध झाल्याचे निष्पन्न झाले. तरीही आरोपी अद्यापही मोकाट फिरत असल्याने गोरसेना या संघटनेकडून आज निवेदन सादर करण्यात आले आहे. तरी मागण्या पुढील प्रमाणे. मागणी क्रमांक 1, आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी व सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे. मागणी क्रमांक 2, सदर प्रकरणातील पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी आरोपीस अटक का केली नाही याची चौकशी करून टाळाटाळ केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात यावे. मागणी क्रमांक 3, पीडितास उदरपोषणासाठी रोख रक्कम 25 लाख रुपये देण्यात यावे. मागणी क्रमांक 4, पीडितास जीवन जगण्यासाठी शासकीय नोकरी देण्यात यावी. मागणी क्रमांक 5, आया बहिणींच्या अत्याचार प्रकरणी ठोस, कडक व 10 दिवसात कार्यवाही पूर्ण होईल असा कायदा करण्यात यावा. सदर विषयी येत्या 5 ते 7 दिवसात तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा गोरसेना या सामाजिक संघटनेकडून जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येईल. होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असा गर्भित इशारा गोरसेनेकडून देण्यात आला आहे.